मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे हप्ते सुरू झाले आहेत. पण तुमच्यापैकी काही महिलांच्या खात्यात अजूनही पैसे आले नसतील, तर अजिबात काळजी करू नका. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत, की तुमच्या मोबाईलवरून ऑनलाईन तक्रार कशी दाखल करायची, जेणेकरून तुमचे अडकलेले पैसे लवकरात लवकर जमा होईल. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर वेबसाईटवर आपली माझी लाडकी बहीण योजनेची वेबसाईट टाका. त्यानंतर इतर तुमचा नोंदणीकृत मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाका. जसे की इथं नंबर टाकल्यानंतर कॅप्चा टाका इथं 3234 आणि लॉग इन करा. चुकला कॅप्चा 0683 टाकल्यानंतर आता दुसरी तक्रार करण्यासाठी इथं ग्रॅव्हनेसमध्ये गेल्यानंतर इथं मी पहिली आधी तक्रार केलेली आहे. त्याला आता लिहू दाखवले. जेव्हा ॲक्सेप्ट होईल तेव्हा आपले पैसे येतील. तेव्हा आता नवीन तक्रार करण्यासाठी ॲड ग्रेव्हनेस आहे ना, इथं जा. गेल्यानंतर इथं ग्रेव्हनेस टाईप सिलेक्ट करा. इथं माय ॲप्लिकंट हे ऑप्शन सिलेक्ट करा. इथं ग्रेव्हनेस टाईप माय ॲप्लिकंट सिलेक्ट करा. म्हणजे जर तुमची स्वतःची तक्रार असली तर याला सिलेक्ट करायचा. त्याच्यानंतर इथं ऑप्शन आले अपीअर फॉर ॲप्लिकंट रिजेक्टेड डिस म्हणजे अर्ज नमूद झाला असल्यास. त्याच्यानंतर आधार कार्डशी संबंधित चूक असल्यास रॉंग आता इथं तुमचे पैसे येत नाही तर पैसे येत नसल्या इथं ऑदरमध्ये जा. ऑदरमध्ये गेल्यानंतर इथं गिरवणीस टाईप तर आपण टाकलं. इथं आधार नंबर टाका. त्याच्यानंतर ॲप्लिकेशन नंबर आणि त्याच्यानंतर ऑदर तर इथं टाकलंच आपण. हे ओके. प्लीज डिस्क्रिप्शनमध्ये आता इथं डिस्क्रिप्शनमध्ये काय टाकायचं ते सांगतो तुम्हाला. या डिस्क्रिप्शनमध्ये माझा लाडकी बहीण योजनेचा अर्ज मंजूर झाला आहे. माझी बँक खाते आधार कार्डशी लिंक आहे आणि डी-बी-टी पण आहे. तरी अद्याप पैसे माझ्या खात्यात येत नाही. हे इंग्लिशमध्ये आपण टाकू. हे तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मी देतो माझ्या आय डीमध्ये. ते कॉपी करून तुम्ही सबमिट करा. इथं डॉक्युमेंट टाका. 5 डॉक्युमेंट आहेत. जे आधार कार्ड, इथं तुमचे डॉक्युमेंट म्हणजेच इथं ॲड अनदर म्हणजे इथं काय काय टाकायचं आपलं. आधार कार्ड टाकायचं ओरिजिनल, फ्रंट आणि बॅक साईड. त्याच्यानंतर बँकेचं स्टेटमेंट आणि तुम्हाला जे बँकेत जेवढे पैसे आले त्याचे स्टेटमेंट पण अटॅच करा.
आणि त्यानंतर मग आपण हे पूर्ण डॉक्युमेंट अटॅच केल्यानंतर हे शेवटला कॅप्चामध्ये हे कॅप्चा टाकायचा आणि सबमिट करायचं. त्याच्यानंतर होमवर यायचं. सबमिट झाल्यानंतर जरा हँग होते. होमवर आल्यानंतर इथे ग्रेव्हनेसमध्येच जायचं. नंतर काय 2-3 दिवसानंतर ग्रेव्हनेसमध्ये आल्यानंतर हे बघा मी अर्ज केला होता. तर त्याचं आता पण इन लिव्हज दाखवते. म्हणजे अजून काय ॲक्सेप्ट केलं नाही. जरासा टाईम लागतो त्याला. हे तुम्ही बघत राहा कंटिन्यू. मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या गरजू बहिणीसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. याला विसरू नका. धन्यवाद.